या कार्यक्रमाचे प्रस्तुतकर्ते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाऊस गेल्या काही दिवसांपासून आपल्या सगळ्यांसोबत लपंडाव खेळतोय की काय असं वाटायला लागलंय, कारण की अनेकदा अलर्ट दिलेला असतो पण त्या भागांमध्ये पाऊसच पडत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आता पुढच्या 48 तासांचा नक्की काय अंदाज असणार आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवाय हवामान खात्याने साधारण पुढच्या 7 दिवसांचा एक अंदाज जो आहे तो सुद्धा त्यांनी काय असू शकेल याचा अंदाज वर्तवलेला आहे, तर तोही आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचा आहे. आधी आपण सॅटेलाइट व्हिडिओकडे जाऊयात आणि समजून घेऊयात की आता नक्की काय परिस्थिती आहे. आता आपण जर बघितलं तर आपल्याला कुठलंही वेदर सिस्टीम किंवा कुठलंही पोषक वातावरण महाराष्ट्रात तयार झाल्याचं दिसत नाहीये आणि म्हणूनच असं म्हटलं जातंय की पुढचे काही दिवस महाराष्ट्रामध्ये फारसा पाऊस नसेल. त्याचं कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये सुद्धा जरी साऊथ वेस्टर्ली विंड्स जे आहेत, म्हणजे जरी नैऋत्य वारे हे जरी ऍक्टिव्ह असले तरी सुद्धा ते तितकी त्याची तीव्रता नाहीये की आपल्याला मुसळधार पाऊस महाराष्ट्रात बघायला मिळेल. शिवाय बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं होतं, त्याचा परिणाम विरून गेलेला आहे आणि आता एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, पण ते क्षेत्र बंगालच्या दिशेने आहे, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा थेट महाराष्ट्रावरती परिणाम होताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. आता तुम्ही जर बातम्या बघितल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की कलकत्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो होतोय आणि त्याचं कारण हेच नवीन तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते आहे. आता तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आणि कमी दाबाचं क्षेत्र याच्यातला फरक काय आहे तोही आपल्याला समजून घ्यायचा आहे. पण आपण आधी ते कमी दाबाचं क्षेत्र नक्की कुठे आणि कसं तयार झालेलं आहे ते बघूया. पुढच्या स्लाइडवरती आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर जे आहेत त्यांनी हे फोटो जो आहे हा शेअर केलेला होता त्यांच्या सोशल मीडियावरती आणि त्यांनी हे बघा, इथे आपल्याला दिसतंय की इथे साधारण आपल्याला क्लाउड कव्हरेज तयार झाल्याचं बघायला मिळतंय. आता हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे हे नुसतंच कमी दाबाचं क्षेत्र नाहीये, तर ते तीव्र कमी दाबाचं क्षेत्र किंवा पट्टा आहे. म्हणजेच काय तर डिप्रेशन ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं डिप्रेशन तिथे तयार झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये. आता 3 स्टेप्स असतात, त्याच्यातलं पहिलं असतं कमी दाबाचं क्षेत्र, दुसरं असतं डिप्रेशन आणि मग तिसरं असतं चक्रीवादळ. आता पहिलं जे आहे कमी दाबाचं क्षेत्र काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की ज्या वेळेला गरम हवा ही वर जाते, एव्हॅपोरेट होते, त्यावेळेला एक व्हॅक्यूम तयार होतो, म्हणजेच खाली एक जागा निर्माण होते. आजूबाजूची हवा जी आहे ती हवा तिथे येते, ती जागा भरायचा प्रयत्न करते आणि त्याच्यानंतर ते चक्राकार म्हणजे ते रोटेट व्हायला लागतात ते वारे आणि म्हणूनच त्याला कमी दाबाचं क्षेत्र म्हटलं जातं. आता हे कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानंतर काय होतं तर त्या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होतं, कारण की जी हवा एव्हॅपोरेट होऊन वर गेलेली आहे त्याचं ढगांमध्ये रूपांतर होतं आणि मग त्या भागांमध्ये पाऊस होतो. आता याची तीव्रता ज्या वेळेला खूप वाढते, म्हणजे ज्या वेळेला एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं असतं तेव्हा ते थोडंसं स्कॅटर्ड पद्धतीचं असतं किंवा ते एकाच ठिकाणी असतं असं नाही, तर ते पुढे मागे सरकू शकतं. पण ज्या वेळेला त्याची तीव्रता वाढते आणि त्याचं डिप्रेशनमध्ये त्याचा परिणाम म्हणजे किंवा ते रूपांतरित होतं, त्याच्यानंतरचा जो परिणाम असतो तो मात्र खूप मोठ्या प्रमाणात असतो, कारण की तिथे अतिमुसळधार पाऊस पडेल अशी परिस्थिती निर्माण झालेली असते आणि ते डिप्रेशन जे तयार होतं त्याच्या आजूबाजूला जो वाऱ्यांचा वेग असतो तो सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो आणि याच्यानंतर म्हणजे हे डिप्रेशन जर अनेक दिवस राहिलं, त्याची तीव्रता जर कायम राहिली तर त्याचं रूपांतर हे नंतर चक्रीवादळामध्ये होऊ शकतं. पण अनेकदा डिप्रेशन पर्यंत येऊनच ही वेदर सिस्टीम जी असते त्याचा परिणाम कमी व्हायला सुरुवात होते आणि ते विरून जातं. पण आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे याचा परिणाम आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे सर्वात जास्त, तर तो आपल्याला कलकत्त्यात बघायला मिळणार आहे. गायगॅन्टिक वेस्ट बेंगॉल ज्याला म्हणतात की म्हणजे वेस्ट बेंगॉल मधला असा भाग जिथे हे आत्ता तयार झालेला आहे. त्याच्यानंतर ते हळूहळू जर आज सरकत गेलं तर त्याचा परिणाम हा झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल असं आत्ताच्या घडीला म्हटलं जात आहे. पण ज्या भागांचा मुळात परिणाम हा महाराष्ट्रावरती होतो, म्हणजे मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल, या सगळ्या राज्यांमध्ये जर एखादी वेदर सिस्टीम तयार झाली किंवा पोषक वातावरण तयार झालं तर त्याचा थेट परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर बघायला मिळतो. किंवा जर आपल्याला अरबी समुद्रामध्ये जर पोषक वातावरण तयार झालं
तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बघायला मिळतो. मात्र आत्ताच्या घडीला अशी कुठलीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळत नाहीये. अर्थात हे अंदाज जे आहेत ते अपडेट होत असतात, पण आत्ताच्या घडीला तरी नाही. आता हवामान तज्ज्ञ जे आहेत के एस होसाळीकर त्यांनी ह्या कमी दाबाच्या क्षेत्राबद्दल काय म्हटलेलं आहे तेही आपण बघूयात. त्यांनी काय म्हटलंय बघा की अ डिप्रेशन ओव्हर कोस्टल वेस्ट बंगाल, म्हणजेच बंगालच्या जो किनारपट्टी आहे त्या भागामध्ये एक डिप्रेशन तयार झालेला आहे आणि ॲडजसंट एरियाज ऑफ बांगलादेश आणि बे ऑफ बेंगॉल इथे आपल्याला एक डिप्रेशन जे आहे ते बघायला मिळतंय असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते कलकत्त्याच्या जवळ आहे, साधारण 80 किलोमीटर सतखिरा म्हणजे बांगलादेशच्या इकडनं साधारण 80 किलोमीटर वरती ते आहे आणि साऊथ ईस्ट ऑफ बंकुरा म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या साऊथ ईस्ट दिशेला ते आहे असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते पुढे झारखंड मध्ये सुद्धा ते पसरू शकतं किंवा झारखंडच्या दिशेला ते पुढच्या 24 तासांमध्ये जाऊ शकतं असं सुद्धा त्यांच्याकडनं आत्ता म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरीही कलकत्ता आणि ईशान्य भारतामध्ये नक्कीच त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. आता आपण जर अलर्ट्स समजून घ्यायचे म्हटलं महाराष्ट्राच्या पुढच्या 2 दिवसासाठी, तर महाराष्ट्रात मात्र कुठलाही अलर्ट जो आहे तो कुठेच देण्यात आलेला नाहीये. 18 तारखेसाठी मंगळवारसाठी त्याच्यात आपण जर बघितलं तर पुण्यातला घाट परिसर असेल, साताऱ्यातला घाट परिसर असेल, जालना, परभणी आणि हिंगोली या भागामध्ये आणि नाशिकचा घाट परिसर या भागामध्ये थंडरस्टॉर्मची साईन देण्यात आलेली आहे. म्हणजे काय तर तिथे वादळी वारे वाहू शकतात, तिथे पावसाची शक्यता अगदीच धुसर आहे, म्हणजे अगदीच हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला तरच होऊ शकेल, पण वादळी वारे सुटू शकतात, ढगाळ वातावरण असू शकतं. मात्र पावसासाठी कुठलाच अलर्ट हा संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवारसाठी देण्यात आलेला नाहीये. आता आपण बुधवारचा अलर्ट जर बघितला तर बुधवारी सुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळते की काही भागांमध्ये थंडरस्टॉर्मचं चिन्ह देण्यात आलेलं आहे, म्हणजे तिथे वादळी वारे वाहू शकतात किंवा ढगाळ वातावरण होऊ शकतं. मात्र पावसासाठीचा अलर्ट हा कुठल्याच भागांमध्ये आत्ताच्या घडीला देण्यात आलेला नाहीये. आणि IMDनी जो पुढच्या 7 दिवसांचा अंदाज सांगितलेला आहे त्याच्यात सुद्धा त्यांचं हेच म्हणणं आहे की ईशान्य भारतामध्ये आपल्याला मोस्टली सर्वात जास्त पाऊस जो आहे तो बघायला मिळेल पुढच्या 7 दिवसांमध्ये. महाराष्ट्रात मात्र फारसा पाऊस होणार नाहीये. मध्य महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे, पण ती सुद्धा लगेचच नाहीये. 2 ते 3 दिवसांनंतर आपल्याला कदाचित तो पाऊस बघायला मिळेल. पण आत्ताच्या घडीला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात फारसा पाऊस आपल्याला बघायला मिळत नाहीये असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात थोडीशी जो उन्हाचा चटका आहे तो सुद्धा जाणवू शकतो आणि थोडंसं असं मंद वातावरण ज्याला आपण अनेकदा बोलीभाषेत म्हणतो की खूपच डल वातावरण झालेलं आहे, तर तसंही आपल्याला वाटू शकतं पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये. हा होता पुढच्या 48 तासांचा अंदाज. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या अपडेट्ससाठी माहितीसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.